अलिबाग मुरुडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता। त्यानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील महाड, पोलादपूर व माणगाव, अलिबाग व मुरुड या तालुक्यातील भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। दक्षिण रायगडमध्ये सोमवारी सकाळी तर अलिबाग व मुरुड तालुक्यात मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाऊस पडला। या पावसामुळे भाजीपाला व आंबा उत्पादक शेतकरी तसेच वीटभट्टी व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना अवकाळी पावसाचा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्ह्यामध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्याने भव्य दिव्य मंडप उभारण्यात आले आहेत। मात्र अचानक आलेल्या पावसामुळे मंडप पाण्याने भिजून गेले। अलिबाग तालुक्यातील महाजने, वावे, चौल व रेवदंडा मुरुड रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे। या मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले असून पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले। खोदलेल्या भागातून वाहने चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागली। त्याचबरोबर मार्गांवर चिखलांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। जिल्ह्यात सध्या आंबा काढणीचा हंगाम सुरू आहे। त्याचबरोबर भाजीपाला पिकांची लागवड देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे। मात्र अवकाळी पाऊस कोसळल्याने आंबा उत्पादनाबरोबरच भाजीपाला पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून विटांचा व्यवसाय सुरू झाला आहे। वीट तयार करून त्या भाजण्याची प्रक्रिया सुरू असताना जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी अवकाळी पाऊस पडला। या पावसामध्ये अनेक विटा भिजल्या। काही ठिकाणी पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिकचे आवरण बसवण्यात आले तर काही ठिकाणी तूस भिजला गेला। त्यामुळे वीट व्यावसायिकांना देखील मोठा फटका बसला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।